राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान 2025 अमरावती जिल्ह्यामध्ये राबविण्यात आले। त्या अनुषंगाने 25 फेब्रुवारी 2025 रोजी रन फॉर लेप्रेसी मॅरेथॉन जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात आली होती। सर्वप्रथम जिल्हा क्रीडा स्टेडियम अमरावती येथे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती संचिता मोहपात्रा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश असोले व सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग अमरावती डॉक्टर पूनम मोहोकार यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले। सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग अमरावती डॉक्टर पूनम मोहोकार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थित स्पर्धक व अधिकारी कर्मचारी यांना कुष्ठरोग विषयी समाजामध्ये असलेले अज्ञान गैरसमजुती दूर करण्याविषयी कार्य करण्यासाठी प्रोत्साहनपर भाषण केले। सर्व मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून मॅरेथॉनला सुरुवात झाली। पुरुष स्पर्धक व स्त्री स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता। दोन्ही गटांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक प्रमाणपत्र तसेच मेडल देण्यात आले। बक्षीस वितरण सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग डॉक्टर पूनम मोहोकार, पोलीस स्टेशन गाडगेनगर पोलीस निरीक्षक केशव मालवे तसेच जिल्हा लेखा व्यवस्थापक कोठारी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपस्थित स्पर्धकांना कुष्ठरोगाविषयी माहिती देऊन जनजागृती करण्यात आली। रन फॉर लेप्रेसी मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत कार्य करणारे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले। उपस्थितांचे आभार प्रदर्शन करून तसेच डॉक्टर पूनम मोहोकार यांनी वंदे मातरम देशभक्तीपर गीत गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। मी डॉक्टर पूनम पांडुरंग मोहोकार, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग अमरावती। राज्य शासनातर्फे प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार दिनांक 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीमध्ये आपण स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर राबवलं आहे आणि याच कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण अमरावती जिल्ह्यामध्ये रन फॉर लेप्रेसी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि आज दिनांक 25 फेब्रुवारी 2025 मंगळवार रोजी आपल्या संपूर्ण अमरावती जिल्ह्यामधील स्पर्धकांना आपण रन फॉर लेप्रेसी मॅरेथॉनसाठी धावण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं। याच्यामध्ये 3 प्रकारचे बक्षीस आपण वितरित केलेले आहेत, स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये सुद्धा। या कार्यक्रमाला मुख्यतः आपल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संचिता मोहपात्रा मॅडम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीपजी सौंदडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश असोले या तिघांनी सुद्धा कार्यक्रमाला हिरवी झेंडी दाखवून मुलांचं मॅरेथॉन सुरू झालेलं आहे आणि यानंतर 3 स्पर्धकांची निवड करून त्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं। सहभागी झालेल्या सर्वच स्पर्धकांना आपण सहभागित्वाचं प्रमाणपत्र सुद्धा दिलेलं आहे। कुष्ठरोग हा एक सर्वसाधारण आजार आहे, परंतु पुरातन काळापासून या आजाराविषयी समाजामध्ये गैरसमजुती आहेत आणि त्या गैरसमजुतीच्या मुळेच समाजातून अजूनही हा कुष्ठरोग हद्दपार होऊ शकलेला नाही। कुष्ठरोगाचं निदान उशिरा झाल्याने कुष्ठरुग्ण बाधितास विकृती यायची शक्यता आहे आणि ही विकृती आली तर त्याच्यामुळेच समाजामध्ये आणखी भीती निर्माण होणार आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर समाजामध्ये अजूनही लपून बसलेले सर्वच कुष्ठरुग्ण शोध घेणे यासाठी शासन स्तरावर प्रयत्न चालू आहेत, परंतु गरज आहे की समाजातील प्रत्येक घटकांनी कुष्ठरोगाबाबत शास्त्रोक्त माहिती जाणून घ्यावी आणि त्या माहितीच्या आधारे आपल्याला समाजामध्ये, आपल्या घरामध्ये आणि इतर कुणामध्येही ती लक्षणं आढळल्यास आपल्याला लवकरात लवकर कुष्ठरोगाचं निदान शासकीय यंत्रणेमार्फत करून घेऊन या आजारावर रामबाण औषधी म्हणजे बहुविध औषधोपचार MDT सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध आहे। त्या सर्वांनी कुष्ठरुग्ण बाधितास ते औषध घेण्यासाठी प्रवृत्त करावं आणि जेणेकरून समाजातून आपण हा कुष्ठरोग हद्दपार करू शकू। सर्वांनी जनजागृतीपर कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावं। आपापल्या परीने जसं शक्य आहे प्रत्येकाने कुष्ठरोग महाराष्ट्रातून, भारतातून हद्दपार करण्यासाठी सहभागी व्हावं आणि सहकार्य करावं एवढी अपेक्षा व्यक्त करते। धन्यवाद। विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती।